नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आले मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती असणार 2025 करता मित्रांनो. सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च अँड रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स कडून इथे वेकेन्सी असणार मित्रांनो. टोटल इथे जे पदं असणार मित्रांनो, रिसर्च ऑफिसर, नर्स स्टाफ, असिस्टंट, ट्रान्सलेशन, रिसर्च असिस्टंट, त्यानंतर इथं स्टेनोग्राफर, उच्च श्रेणी लिपिक, निम्न श्रेणी लिपिक, फार्मासिस्ट, मशीन ऑपरेटर, लॅबरेटरी लिपिक, ज्युनियर लॅब्रेशियन, ड्रायव्हर, सिक्युरिटी गार्ड, मल्टीटास्किंग स्टाफ असे मल्टिपल असे पोस्ट असणार मित्रांनो टोटल इथे. ओके. त्यासाठी इथं एज्युकेशन आपल्याला जी टोटल ऑफ वॅकन्सी असणार 394 पदांसाठी इथं वॅकन्सी निघालेली आहे. त्यासाठी मित्रांनो इथं एज्युकेशन क्वालिफिकेशन आपल्याला शैक्षणिक पात्रता 10वी पास, ITI पास, 12वी पास, एनी ग्रॅज्युएट डिग्री, एनी PG डिग्री, डी फार्मसी, बी फार्मसी, त्यानंतर इथं MBBS, MSc, ओके, MD, MS अशी इथं अप्लाय करू शकता मित्रांनो. ओके. चांगली पॉझिटिव्ह असणार मित्रांनो. संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, नक्की बघायचा आहे. चॅनल नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवायचं आहे. आणि आपलं टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअपवर, इंस्टा ID, फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचे. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली आहे मित्रांनो, जसं की तुम्हाला मी सांगितलं, काउन्स सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च अँड आयुर्वेदिक सायन्स कडून इथं वॅकन्सी असणार. आणि नंबर 4 असणार 2025 साठी. वॅकन्सीज बद्दल इथं माहिती दिलेली आहे. जे की इथं वॅकन्सी असणार आहे सेंट्रल काउन्सिलिंग फॉर रिसर्च आयुर्वेदिक सायन्स कडून इथं वॅकन्सी असणार आहे. याच्यासाठी जर बॉडी असणार आहे मिनिस्ट्री ऑफ आयची बॉडी मित्रांनो. ओके. काउन्सिलिंगची नेटवर्क असणार आहे 30 इन्स्टिट्यूट इथं कंट्रीमध्ये आहे मित्रांनो. याचे न्यू दिल्लीमध्ये हेड ऑफिस आहे, हेडक्वार्टर न्यू दिल्लीमध्ये. ओके. याच्यासाठी जी इथे मित्रांनो परफॉर्मन्स जे असणार आहे मित्रांनो, आपल्याला ग्रुप ए ते ग्रुप ए पासून इथं वॅकन्सी निघालेली आहे. मेडिकल डॉक्टरच्या, नॉन मेडिकल सायंटिस्टच्या, त्याच्यानंतर प्रमोशन इथं ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या इथं पदं असणार आहे मित्रांनो. ओके. ABC इथं पोस्ट असणार आहे. ग्रुप बी, ग्रुप सीची पोस्ट असणार आहे. याचे जे इम्पॉर्टंट डेट दिलेले आहे याच्यामध्ये सगळ्यात आधी स्टार्टिंग फॉर ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म. ओके. याचे ऍप्लिकेशन फॉर्म चालू झालेले आहे 1 ऑगस्ट 2025 पासून. लास्ट डेट असणार आहे अप्लाय करण्याची 31 ऑगस्ट 2025 पर्यंत. आणि आपल्याला मॉडिफिकेशन करण्यासाठी करेक्शनसाठी टाइम दिलेला आहे 3 सप्टेंबर 2025 ते 5 सप्टेंबर 2025 पर्यंत. याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, ऑनलाईन पेमेंट करायचं, UPI, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड करून करू शकता तुम्ही. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी यांच्या ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला अप्लाय करायचं आहे. ओके. डिटेल ऑफ इथं दिलेले आहे. डिटेल ऑफ पोस्ट, पे, ग्रेड, वॅकन्सीज, एज लिमिट, त्यानंतर इथं क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स. ओके. इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. आणि याच्यामध्ये नेम ऑफ द पोस्ट आणि सॅलरी दिलेली आहे. वॅकन्सी किती असणार आहे, मॅक्झिमम एज लिमिट, एज्युकेशन क्वालिफिकेशन रिक्वायर्ड. आता सगळ्यात आधी ग्रुप एची पोस्ट असणार आहे मित्रांनो. रिसर्च ऑफिसरसाठी इथं वॅकन्सी असणार आहे ग्रुप एसाठी. इथं सॅलरी आपल्याला असणार आहे लेवल 10. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 15,600 पण 39,100 रुपये. ओके. प्लस असेच दिलेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला एकच पोस्ट असणार आहे UR करिता. 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. MD साठी इथे वेकेन्सी असणार आहे. 2 नंबरचे जे पोस्ट आहे रिसर्च ऑफिसरसाठी आयुर्वेदिक ग्रुपसाठी. त्याच्यामध्ये सॅलरीचे मी 15,000 पासून 39,100. ओके. त्याच्यामध्ये आपल्याला 15 पदं बघायला मिळत कॅटेगरी वाईज. 40 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री, MD, MS वाले अप्लाय करू शकता. हे झाले आपले ग्रुप ची वेकेन्सी. ओके. आता ग्रुप बी मध्ये इथं वॅकन्सी असणार. याच्यामध्ये आता असिस्टंट रिसर्च ऑफिसरसाठी फार्मसीसाठी ग्रुप बी साठी वॅकन्सी असणार. याच्यामध्ये आपल्याला पगार बघायला मिळतो. याच्यामध्ये 34,800 रुपये प्लस GP असणारे 46 रुपये. ओके. याच्यामध्ये आपल्याला टोटल वॅकन्सी 4 वॅकन्सी बघायला मिळतात. ओके. याच्यामध्ये 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करतो. फार्मसीवाले, MSc, मेडिकल प्लॅन्ट्सवाले. ओके. नर्स सब स्टडी द वॅकन्सी असणार आहे. चांगले इथं आपला पगार असणार. 14 वॅकन्सी असणार आहे. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. BSc नर्सिंग, डिप्लोमा इन जनरल नर्सिंगवाले अप्लाय करू शकतो. एज्युकेशन क्वालिफिकेशन. असिस्टंट ग्रुप बी ची वॅकन्सी असणार. याच्यामध्ये 13 पद आपल्याला बघायला मिळतात. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. और डिग्री कोणत्याही डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता मित्रांनो आपण. ओके. त्यानंतर ट्रान्सलेटर हिंदी असिस्टंटसाठी वॅकन्सी असणार आहे. यांना इथं पगार इथं चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो मित्रांनो. याचा पगार चांगला असतो. 1 लाख रुपयाच्या वरती याचा पगार असतो मित्रांनो बेसिकली. ओके. यांना इथे 2 वॅकन्सी बघायला मिळतात. इथं 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. मास्टर डिग्री हिंदी आणि इंग्लिश कंपल्सरी इथं लागणार आहे मित्रांनो. ओके. मास्टर डिग्रीमध्ये हा ट्रान्सलेटर आपल्या इथं आला पाहिजे आपल्याला. त्याच्यानंतर 7 नंबरची वॅकन्सी मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीज ग्रुप बी साठी इथं वॅकन्सी असणार आहे.
याच्यामध्ये पण सॅलरी आपल्याला 35,400 ते 1,12,400 पर्यंत बघायला मिळतं. 15,000 15 पदे बघायला मिळतात. 35 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. बॅचलर डिग्री इन मेडिकल लॅबोरेटरी सायन्समध्ये तर आपल्याला 2 वर्षाचा एक्सपिरियन्स लागणार आहे. ही झाली आता ग्रुप बीची पोस्टिंग. ओके, आता ग्रुप सी मध्ये आपण जाऊया. आता ग्रुप सी मध्ये जे असणार आहे रिसर्च असिस्टंट केमिस्ट्री ग्रुप सी साठी याच्यासाठी 5 पोस्ट आपल्याला बघायला मिळतात. याच्यामध्ये 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री एम फार्मसी MSc मेडिकल प्लांटवाले अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर रिसर्च असिस्टंट बॉटनी ग्रुप सी साठी इथं वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 5 वॅकन्सी 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन बॉटनी MSc मेडिकल प्लांटवाले इथं अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर जे पद असणार आहे रिसर्च असिस्टंट फार्मोलॉजिस्ट ग्रुप सी साठी इथं एक पद बघायला मिळेल. 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. एम फार्मसी फार्मोलॉजी अप्लाय करू शकतो मित्रांनो. MSc एम फार्मावाले. त्यानंतर इथं जे रिसर्च असिस्टंट ऑर्गॅनिक केमिस्ट्रीसाठी ग्रुप सीची वॅकन्सी असणार आहे. टोटल इथे एक पोस्ट 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री केमिस्ट्री सायन्सवाले इथं अप्लाय करू शकता. ओके, आता रिसर्च असिस्टंटसाठी गार्डन ग्रुप सी साठी वॅकन्सी असणार आहे. एक वॅकन्सी 30 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री बॉटनी अँड मेडिकल प्लांटवाले अप्लाय करू शकता. रिसर्च असिस्टंट फार्मसी याच्यासाठी आपल्याला जी वॅकन्सी असणार टोटल एक पद 30 वर्षापर्यंत अप्लाय करतो. एम फार्मसीवाले इथं अप्लाय करू शकता. स्टेनोग्राफरसाठी तर वॅकन्सी असणार. यांना पण पगार चांगल्या प्रकारे आपल्याला बघायला मिळतो. स्टेनोग्राफरला 10 पोस्ट असणार आहे कॅटेगरी वाईज. इथं आपल्या 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅट्रिफिकेशन 10वी पास प्लस आपल्या 120 वर्ड प्रति मिनिट आपल्याला टायपिंग आली पाहिजे. शॉर्ट हँड टायपिंग आणि 40 शब्द प्रति मिनिट टाईप 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 रायटिंग आली पाहिजे. ओके, असं इथं दिलेलं आहे. 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आपल्याला त्यामध्ये पाहिजे आपल्याला. ओके, आणि इथं ग्रॅज्युएट वगैरे आपण युनिव्हर्सिटीमध्ये डिग्री पाहिजे आपल्याला झालेली. ओके, सायंटिफिक असिस्टंट ग्रुप सीवाली इथं अप्लाय करू शकता. याच्यासाठी आपल्याला 2 पद असतात. 30 वर्षापर्यंत अप्लाय करतो. मास्टर डिग्री आणि सायंटिस्ट वाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. अपर डिव्हिजन क्लर्कसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ज्यामध्ये चांगला पगार आपल्याला बघायला मिळतो. 39 पदांसाठी वॅकन्सी असणार कॅटेगरी वाईज. 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. डिग्री कोणत्याही शाखेतून डिग्रीवाले इथं अप्लाय करू शकता. स्टेनोग्राफर ग्रुप ग्रेड 2 ची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 14 वॅकन्सी बघायला मिळतात. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. इथं 10वी पासवाले आणि इथं 100 वर्ड प्रति मिनिट आपल्याला शॉर्ट हँड टायपिंग आली पाहिजे. 40 शब्द प्रति मिनिट टाईप रायटिंग आली पाहिजे मित्रांनो. ओके, याच्यासाठी आपल्याला त्याच्यानंतर आता असणार आहे लोअर डिव्हिजन क्लर्क ग्रुप सी साठी वॅकन्सी असणार आहे. टोटल इथं 36 मध्ये बघायला मिळेल. 27 वॅकन्सी इथं असणार आहे. 12वी पासवर इथं अप्लाय करू शकता. याच्यामध्ये इंग्लिश टायपिंग 35 शब्द प्रति मिनिट आणि त्याच्यानंतर हिंदी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट. ओके, आणि इथं आपल्याला संपूर्ण मध्ये दिलेली त्याची. आता फार्मसी ग्रेड 2 ची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये ग्रेड 1 ची वॅकन्सी ग्रुप सी ची भरती 12 पदे बघायला मिळेल. 27 वर्षापर्यंत आपण अप्लाय करू शकतो. डिप्लोमा इन फार्मसी डी फार्मसी वाले अप्लाय करू शकता. ओके, बी फार्मसी पण. ओके, आता ऑफसेट मशीन आता मशीन ऑपरेटरसाठी वॅकन्सी असणार आहे. ITI वाल्यांसाठी इथं आपल्याला 30 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. इथं मॅट्रिफिकेशन आणि सर्टिफिकेशन झालं पाहिजे इथलं इन्स्टिट्यूट कडून. इथं ITI वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. आता त्याच्यानंतर 3 वर्षाची एक्सपिरियन्स यामध्ये लागणार आहे. ओके, त्यांचं लायब्ररी क्लर्क ग्रुप सीची वॅकन्सी असणार आहे. एक वॅकन्सी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 12वी प्लस आपल्याला सायन्स सब्जेक्टवाले अप्लाय करू शकतो. 12वी सायन्स वाल्यांसाठी. ओके, 10+2. आता ज्युनियर मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजिस्ट ग्रुप सीची वॅकन्सी असणार आहे. याच्यामध्ये एक वॅकन्सी 28 वर्षापर्यंत अप्लाय करतो. 12वी सायन्स वाल्यांसाठी वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये डिग्री इन मेडिकल पाहिजे आपल्याला मित्रांनो. ओके, त्यानंतर आता 23 नंबरचं पद आपल्याला जे असणार आहे असिस्टंट ग्रुप सीची वॅकन्सी आहे. लायब्ररी असिस्टंटची 9 वॅकन्सी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. 12वी सायन्सवाले 1 वर्षाचा हॉस्पिटलचा एक्सपिरियन्स पाहिजे आहे. सिक्युरिटीसाठी वॅकन्सी इन्चार्ज असणार आहे. ग्रुप सीची वरती एक वॅकन्सी 30 वर्षापर्यंत अप्लाय करून डिग्री इन युनिव्हर्सिटी आणि आपल्याला 3 वर्षाचा एक्सपिरियन्स दिलेला आहे. तर एक्सपिरियन्स फॉर सिक्युरिटी वर्कचा पाहिजे आपल्याला. ड्रायव्हर इथं असणार आहे. ड्रायव्हरसाठी ऑलरेडी आपल्याला ग्रेड सीची वॅकन्सी असणार आहे. चांगला पगार इथे मिळायला बघतो भेटणार आहे. 5 वॅकन्सी 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. मॅट्रिफिकेशन आणि त्याच्यानंतर 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे आपल्याला लायसन्सचा आपल्याकडे. ओके, मल्टीटास्किंग स्टाफ सगळ्यात जास्त वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहे. सगळ्या कॅटेगरीमध्ये मल्टीटास्किंगमध्ये अलग अलग डिपार्टमेंट आहे. जसं की फील्ड फील्ड अटेंडन्स आधी नंतर पंचकर्मा अटेंडन्स फार्मसी अटेंडन्स ड्रेसर कुक त्याच्यानंतर वार्ड बॉय वार्ड आया ॲनिमल अटेंडन्स मशीन अँड त्याच्यामध्ये अटेंडन्स करता 107 वॅकन्सी बघायला मिळते. 107 वॅकन्सी टोटल 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. याच्यामध्ये आपल्या 10वी पास ITI पासवाल्यांसाठी तर वॅकन्सी असणार आहे. ओके,
त्याच्यानंतर मल्टीटास्किंग स्टाफसाठी इथे वॅकन्सी असणार आहे. त्याच्यामध्ये फक्त ही जी वॅकन्सी असणार आहे IT वाल्यांसाठी असणार आहे. वॅकन्सी 107 वॅकन्सी, कारण की ते मशीनचे काम असल्यामुळे. ओके. त्यानंतर इथं मल्टीटास्किंग स्टाफ ग्रुप सीची वॅकन्सी तर 72 पदं असणार आहे कॅटेगरी वाईज. ओके. सगळ्या पदांना मिळून 179 पदं इथं असणार आहे. 27 वर्षापर्यंत अप्लाय करू शकतो. या 72 पदांना फक्त आणि फक्त 10वी पास वाले इथं अप्लाय करू शकता. ओके. वन ग्रुप ए व ग्रुप 1 सॅलरी असणार आहे. याच्यात असणार आहे ग्रुप सी सॅलरी असणार आहे. एवढाच फरक आपल्याला बघायला मिळतो सॅलरी. त्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला. PWDला 23 पोस्ट बघायला मिळतात ग्रुप सी मध्ये. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी बघायला मिळतात आपल्याला. ओके. त्यानंतर इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्याला या स्पोर्ट्सची एक सर्व्हिसमॅनसाठी. ओके. त्याच्यानंतर आता पुढे जाऊया आपण. स्टेनोग्राफर. आता स्टेनोग्राफरची परीक्षा होणार आहे मित्रांनो. 120 वर्ड प्रति मिनिट टायपिंगची इथं असणार आहे. स्टेनोग्राफरची जी एक्झामिनेशन जी असते मित्रांनो, सगळ्यात आधी स्टेनोग्राफरची स्किल टेस्ट केली जाते. त्यानंतर एक्झामिनेशन पॅटर्न जे असणार आहे तुम्ही इथं बघू शकता. तिथे स्किल टेस्ट, लँग्वेज अँड मिनिमम ड्युरेशन. स्टेनोग्राफरसाठी इंग्लिश लँग्वेजला 40 मिनिट दिले जातात. 55 मिनिट आपल्या PWDला. ओके. अशा पद्धतीने स्टेनोग्राफर ग्रेड 1ला हिंदीमध्ये 55 मिनिट आणि PWDला 75 मिनिट. स्टेनोग्राफर ग्रेड 2ला इंग्लिशमध्ये 50 मिनिट आणि 70 मिनिट PWDला. स्टेनोग्राफर ग्रुप डी ग्रुप 2 मध्ये हिंदी लँग्वेजला 65 मिनिट आणि 90 मिनिट PWDमध्ये. ओके. अशा पद्धतीने बघायला मिळतात. ओके. संपूर्ण माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. फुल मिस्टेक वगैरे बद्दल काही दिलेलं आहे. ओके. हाफ मिस्टेक, फुल मिस्टेक बद्दल माहिती आपण इथं वाचून घ्यायची आहे. ओके. वापरलं झालं की आता पुढे पुढे जाऊया. दुसरे पण याच्यामध्ये पदे आहे. मोठा PDF असल्यामुळे आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया लवकरात लवकर. ओके. आता इथे कॅटेगरी वाईज सेशन वगैरे दिलेलं आहे. कॅटेगरी वाईज तुम्ही इथं वाचून घ्यायचं आहे. जे पण आपल्याला वाचायचं असेल कॅटेगरी वाईज. आता याच्यामध्ये जे असणार तुमचं सिलेक्शन प्रोसेस. सिलेक्शन जे असणार आहे ग्रुप ए पोस्ट असणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जे असणार आहे ऑनलाईन कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे. याच्यामध्ये इंटरव्ह्यू होणार आहे. ओके. 70 मार्क असणार आहे इंटरव्ह्यूला आणि 30 सॉरी CBT टेस्टला असणार 70 मार्क, इंटरव्ह्यूला असणार 30 मार्क, 100 मार्क आपले असणार आहे टोटल. ओके. ग्रुप एच्या पोस्टिंगला इथं संपूर्ण माहिती दिली. निगेटिव्ह मार्किंग असणार आहे 0.25% MTS साठी. ओके. सगळ्या पोस्टसाठी ग्रुप ए ते ग्रुप सी पर्यंत इथं आपल्याला पोस्टिंगसाठी एक्झामिनेशन आपली होणार आहे मित्रांनो. ओके. जे पण असतं इंटरव्ह्यूसाठी 30 मार्क आपल्याला मिळणार आहे मित्रांनो. नॉर्मलायझेशन मेथड असणार याच्यामध्ये पण. ओके. आता याच्यामध्ये नॉर्मलायझेशन मेथड तुम्ही कॅल्क्युलेट फॉर सिलेबस दिलेला आहे. सिलेबस बद्दल ती माहिती इथं वाचून घ्यायची. सिलेबस दिलेला आहे आपल्याला. कोणत्या सिलेबसमध्ये किती प्रश्न येणार आहे, कोणत्या पदासाठी येणार आहे, हे आपण इथं वाचून घ्यायचं मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपण आता पुढे जाऊया मित्रांनो. जे इम्पॉर्टंट तेच सांगतो. खूप मोठा PDF आहे मित्रांनो. सांगायला गेलं तर 1 तास पण लागून जाईल याच्यामध्ये. ओके. त्यानंतर आपल्याला इथे ऍप्लिकेशन फीज असणार आहे. ग्रुप ए पोस्टसाठी इथं असणार आहे प्रोसेसिंग फी ₹500 आणि कॅटेगरीची फी ₹1000 अशा पद्धतीची असणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्या ग्रुप बीची असणार आहे पोस्ट आणि ते SC ST PWला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ग्रुप बी मध्ये ₹200 असणार प्रोसेसिंग फी. एक्झामिनेशन फीस ₹500. SC ST PWला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. ग्रुप सी मध्ये ₹100 प्रोसेसिंग फी, एक्झामिनेशन फीस असणार आहे ₹200. SC ST PWDला कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. 18% GST वगैरे त्यात असणार आहे. ऑनलाईन आपल्याला इथं ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फी पे करायची आहे. एक्झामिनेशन सेंटर आपल्याला दिलेलं आहे. त्यामध्ये 40 सेंटर्स बघायला मिळतात ऑल इंडियामध्ये. ओके. हाऊ टू अप्लाय करण्यासाठी तुम्ही इथं बघू शकता ऑनलाईन पद्धतीने आपल्याला इथं फॉर्म भरायचा आहे. ओके. याची ऑनलाईन फॉर्म भरून आपल्याला सगळी मॅट्रिफिकेशन, फादर नेम, मदर नेम, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, व्हॅलिड प्रूफ, ID प्रूफ, पासवर्ड कन्फर्म करून, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबरला OTP घेऊन संपूर्ण फॉर्म भरून फी पे करून द्यायची मित्रांनो. ओके. अशा पद्धतीचा ही माहिती वगैरे याच्यामध्ये आपल्याला दिलेली आहे. संपूर्ण माहिती मोठा PDF असल्यामुळे दिलेली आहे. स्टेप बाय स्टेप संपूर्ण न चुकता फॉर्म भरा. जेणेकरून त्यांनी ती संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. म्हणूनच त्यांनी संपूर्ण माहिती आपल्याला दिलेली असते याच्यामध्ये. चुकांनी केलेलं पाहिजे. ओके. जनरल इंट्रोडक्शन, ऑल इंडियन सिटीजनशिप इथं फॉर्म भरू शकता. काही हरकत नाही आपल्याला. ओके. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊया आपण. आयडेंटिटी व्हेरिफिकेशन. जे पण एक्झामिनेशन जेव्हा होईल आपल्याला त्या ID प्रूफ सोबत घेऊन द्यायचं. झेरॉक्स कॉपी पण सोबत घेऊन द्यायची मित्रांनो. ओके. त्याच्यानंतर आपल्याला बायोमेट्रिक आपलं कॅप्चर वगैरे तिथं घेत असतं मित्रांनो. ओके. तर लवकर एक्झामिनेशन सेंटरमध्ये आपल्याला 2 तास आधीच जायचं आहे मित्रांनो. जेणेकरून तिथं आपल्याला बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन टाइम नाही लागला पाहिजे. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. नाहीतर मला तुम्ही Instagram, Facebookला मेसेज करू शकता. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. जर तुम्हाला PDF फाईल डाउनलोड करायचं असेल, टेलिग्राम चॅनल, WhatsApp ग्रुप डाउनलोड करून घ्यायचा आहे. त्याची पण लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल आणि अप्लाय करण्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे. कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. ओके.
अशा जॉ आणि चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. अशा जॉब अपॉर्च्युनिटीसाठी मला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक यू.